इतिहासाच्या पानातून एक गुप्त कथा, राजकारणाच्या रंगातून उघड होणारा नवा ट्विस्ट आणि मनोरंजनाचा असा धक्का जो तुम्ही विसरूच शकणार नाही. घे धक्का. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सातपुड्याच्या धुक्याने भरलेल्या उंच कड्यावर काळानं झेजलेला पण अजूनही हट्टानं उभा असलेला हा गाविलगडचा किल्ला. पहिल्या नजरेला तो शांत वाटतो, पण त्या शांततेत एक अजब ताण आहे. जणू दगडांच्या दरम्यान कुणीतरी कुजबुजतंय. किल्ल्याच्या प्रचंड दरवाजाजवळ उभा राहिलात, जिथे आज फोटो काढणारे पर्यटक दिसतात, तेव्हा एक विचित्र जाणीव मनात घर करते. हा दरवाजा फक्त प्रवेशद्वार नव्हता, तो हजारो आत्म्यांचा शेवटचा मार्ग होता. 1803 ची गोष्ट आहे. डिसेंबरची गोठवणारी रात्र. गाविलगड किल्ला मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याचं प्रतीक होता. पण त्या रात्री या दगडी भिंतींनी मृत्यूचं तांडव प्रत्यक्ष पाहिलं. खोल धुक्यातून इंग्रज सैन्य पुढे सरकत होतं. त्यांचा सेनापती आर्थर वेलेस्ली. किल्ल्याच्या दगडी कड्यांवर उभे मराठा सैनिक शांतपणे पाहत होते. ते जाणून होते, पहिला स्फोट कधीही होऊ शकतो. आणि एका क्षणी आकाश 2 तुकडे पडला असं वाटावं असा स्फोट झाला. किल्ल्याच्या भिंती हलल्या, दगड तुटत ओरडू लागले, तोफांच्या गर्जनात दरीभर भडकून उठल्या. त्या रात्री गाविलगडच्या प्रत्येक दगडाला, प्रत्येक दरवाजाला, प्रत्येक पायरीला रक्ताची चव कळली. इंग्रजांचा मारा वाढत गेला. मराठे छाती ठोकून उभे राहिले. पण 14 डिसेंबरच्या मध्यरात्री इतिहासानं एक काळी वळण घेतली. इंग्रजांना किल्ल्याची एक गुप्त वाट मिळाली. आजही कोणी दाखवली हे कोडच आहे. किल्ल्यातील रस्ते नरकासारखे प्रकाशले. धूर, ज्वाळा, आरडाओरड सगळं एका वेळी. त्या गोंधळात किल्लेदार बेनीसिंग जखमी झाले. पण सर्वात जास्त वेदना देणारा क्षण किल्ल्यातील स्त्रिया आणि मुलांवर आलेलं संकट. त्यांची पत्नी काळ्या दगडी खोलीत उभी, बाहेर धगधगणारी आग, आत वाढणारी सावली. तिने दरवाजाकडे एकदा पाहिलं आणि निर्णय घेतला. जौहर. अग्नीच्या ज्वाळा वर उडताना दिसल्या. किल्ला हादरला. हवा धुरानं भरून गेली आणि एक किंकाळी, जिचा प्रतिध्वनी आजही या किल्ल्याच्या भिंतींवर घासून जातो. 15 डिसेंबरच्या पहाटे किल्ला इंग्रजांच्या हातात गेला. काही तासात देवगावचा तह झाला. मराठ्यांचा विस्तीर्ण भूभाग नकाशातून उडाला. एका साम्राज्याचा कणा मोडला. पण गाविलगड मात्र तसाच उभा राहिला. जखमी, राखेत माखलेला, पण साक्षीदार. आज तुम्ही या दरवाजातून चालत गेलात, जिथून एकेकाळी धूर बाहेर येत होता, तर हवा अजूनही थंड लागते. नजरेच्या कोपऱ्यातून एखादी सावली सरकते आणि मनात एक प्रश्न उठतो. या किल्ल्यानं जे पाहिलं त्याचा भार कधी कमी होतो का? कदाचित नाही. कारण गाविलगड अजूनही जिवंत आहे. रात्र झाली की, वारा वाहू लागला की, आणि किल्ल्याच्या दगडांवर चंद्रकिरण पडले की, तो पुन्हा हलकेसं कुजबुजतो. मी विसरलो नाही. मी अजूनही त्या रात्री जागाच आहे.